हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अस्सल कोल्हापुरी मिसळ, ती पण एकदम सोप्या पद्धतीने। तर माझी ही आजची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला कोल्हापुरी मिसळ बनवायला सुरुवात करूया। वेळ वाचवण्यासाठी म्हणून इथे मी मटकीला आधी कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे। तर एका कुकरच्या भांड्यामध्ये 100 ग्राम मटकी टाकायची आणि मटकीला मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। मग कुकरमध्ये चवीनुसार मीठ घालायचे, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची आणि कुकरचे झाकण लावून 2 शिट्ट्या घ्यायच्या। आता जोवर मटकी शिजते तोवर मी इथे वाटण तयार करून घेतले। तर वाटणसाठी एका पसरट पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून 1 चमचा त्याच्यात धने टाकले, 1 चमचा तीळ, 1 चमचा शाही जिरा, 1 चमचा खसखस, 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या वेलचीचे तुकडे, त्याचबरोबर 4 ते 5 लवंग आणि 7 ते 8 काळी मिरी टाकायची आणि या सर्व इंग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे सॉटे करून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं। खडा मसाला फ्राय करत असताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि त्याला करपू नाही द्यायचं आहे। खडा मसाल्याचा अरोमा आल्यानंतर लगेचच मी मसाल्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या तसेच 2 इंच अद्रकचा तुकडा बारीक चिरून टाकला। फक्त 1 मिनिटे मी ह्या इंग्रेडियंट्सला परतून त्यानंतर हे सर्व जिन्नस मी एका प्लेटमध्ये काढून घेतले। आता सुक्या खोबऱ्याची इथे मी पाववाटी घेतलेली आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत। तर आता तुम्ही बघू शकता मी कांद्यांना अशा चिरा मारून घेतल्या आणि कांद्याचे साल वगैरे काहीच काढले नाहीयेत। असं मी का केलं तर मी ह्या खोबऱ्याला आणि कांद्याला गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेणार आहे। तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याला तेलामध्ये फ्राय करून घेतलं तरीही चालेल, पण एकदम अस्सल कोल्हापुरी आपण इथे मिसळ बनवतो आहे तर स्मोकी फ्लेवर देण्यासाठी म्हणून मी ही प्रोसेस केलेली आहे। कांद्या खोबऱ्याला व्यवस्थितपणे स्लो फ्लेमवरती अलटपलट करून भाजून घ्यायचं आहे। जोवर कांदा खोबरा भाजतोय तोवर इथे मी कुकरचं झाकण उघडून बघितलं तर इथे माझी मटकी व्यवस्थितपणे शिजली गेली आहे। कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला कुकर खोलायचं आहे। आता एका टोपावरती चाळण ठेवून मी या मटकीतलं पाणी काढून घेणार आहे त्या टोपामध्ये आणि चाळणीमध्ये मटकी व्यवस्थितपणे पसरवून घेणार आहे। तर आपली इथे मटकीसुद्धा रेडी आहे आणि मटकीतलं पाणी एका टोपामध्ये सुद्धा रेडी आहे। तर हे पाणी फेकायचं नाही, हे आपल्याला पुढे यूज करायचं आहे। भाजलेले कांदा खोबरं थंड झाल्यानंतर त्याला मी कापून घेतले। आता एका मिक्सर ग्राइंडरमध्ये जे फ्राय केलेले सर्व खडे मसाले होते ते टाकून घेतले। त्याच्यानंतर जो कांदा आणि खोबरं भाजून कापून घेतलं होतं ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलं। या सर्व इंग्रेडियंट्सला मी एकदम बारीक वाटून घेणार आहे। तर इथे मी अजिबात पाण्याचा वापर न करता एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। फायनल प्रोसेसमध्ये एका टोपामध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे तेल टाकून तेल गरम करून घेतले। त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकला आणि कांदा छान ब्राऊन होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचा। मिसळला छान रंग यावा ह्यासाठी तेलामध्ये छान काश्मीरी लाल तिखट मसाला 1 चमचा टाकायचा, 2 चमचे घाटी मसाला इथे मी टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकले आणि सर्व इंग्रेडियंट्सला व्यवस्थितपणे 1 ते 2 मिनिटे स्लो फ्लेमवरती परतवून घेतले। मसाले तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर तयार केलेले वाटण थोडे थोडे करून मी या मसाल्यामध्ये मिक्स केले आणि त्याला व्यवस्थितपणे स्लो फ्लेमवरती परतवून घेतले। तर सुरुवातीला मी वाटणाचे 2 ते 3 चमचे टाकले आणि उरलेले वाटण मी नंतर टाकले आणि त्यानंतर सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकत्रित एकजीव करून घेतले। आता सर्व मसाले खूप सुके झाले आहेत आणि ते करपू नये म्हणून मी एकदम गरम उकळतं पाणी ह्याच्यामध्ये थोडंसं टाकलं आहे। तर 1 कप मी उकळतं पाणी ह्याच्यामध्ये टाकलं आणि सर्व मसाल्यांना पुन्हा एकदा मस्तपैकी फिरवून घेतलं। गॅसची फ्लेम स्लोच ठेवून टोपावरती झाकण ठेवायचे आणि 7 ते 8 मिनिटं हा मसाला मस्त मंद आचेवरती परतवून घ्यायचा। आता मसाल्याला तुम्ही बघू शकता छान अशी तर्री सुटलेली आहे, म्हणजेच आपला हा जो पूर्ण मसाला आहे तो छान शिजला गेला आहे। तर मी याच्यामध्ये मटकीचा स्टॉक ॲड केला आणि व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतले। मिसळची ग्रेव्ही थोडी दाटसर वाटत होती आणि आपल्याला एकदम लिक्विडी ग्रेव्ही पाहिजे असते, त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये 1 कप भरून पुन्हा गरम पाणी टाकले आणि जे तयार केलेली मटकी होती ती टाकली। मटकीला व्यवस्थितपणे मिसळमध्ये मिक्स करून घेतलं। आता माझी ही मिसळ इथे 90% कुक झाली आहे। आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली आणि टोपावरती झाकण ठेवले आणि 5 ते 6 मिनिटे मी मिसळला शिजू दिले आणि आता तुम्ही बघू शकता मस्त मिसळला इथे उकळ आलेली आहे, म्हणजेच आपली ही मिसळ आता पूर्णपणे तयार झालेली आहे। आता याच्यावरती मस्त मी कोथिंबीर टाकली आणि ही जी मिसळ आहे ती मी इथे असेंबल करून घेतली। मी खोलगट आकाराचा प्लेट घेतला आहे,
त्याच्यामध्ये मी सुकी शिजवलेली मटकी, त्याचबरोबर फरसाण, कांदा आणि तर्री टाकली मस्त मिसळची। तुम्ही बघू शकता एकदम दिसण्यामध्येच यमीयस दिसत आहे। त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मग ह्याची प्लेटिंग केली। तर सर्वात आधी मिसळ ठेवली, फरसाण ठेवला, तर्री ठेवली, त्यानंतर सुकी शिजवलेली मटकी ठेवली, दही ठेवली, इथे पाव ठेवलेले आहेत आणि अर्थातच मिसळसाठी म्हणून कांदा आणि लिंबू ठेवलं। आणि अशाच प्रकारे माझी अस्सल कोल्हापुरी मिसळची थाळी इथे रेडी झालेली आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।